तर आता थेट जाऊयात साताऱ्यामध्ये ज्या ठिकाणी संमेलन सुरू होते आणि त्यासाठी ग्रंथदिंडी सुरू झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। साताऱ्यामध्ये संमेलनाच्या आधी ही ग्रंथदिंडी सुरू झालेली आहे। संमेलनाला संभाजी ब्रिगेडनं विरोध केलेला आहे, मात्र ऐतिहासिक सातारा शहरामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होते आणि त्यासाठी ही ग्रंथदिंडी आपण पाहतोय। मोठा उत्साह या ग्रंथदिंडीमध्ये। लेझिमच्या तालावर ही ग्रंथदिंडी सुरू झाली आहे। ढोल ताशा पथक आणि लेझिम या वेळेस खेळला जातो। आपण पाहतोय साताऱ्यामध्ये ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला आज या ठिकाणी साहित्य संमेलन सुरू होते। मराठी साहित्य संमेलन होण्यासाठी मागील काही वर्षांपासून साताऱ्यात हे संमेलन व्हावं यासाठी प्रयत्न सुरू होते आणि अखेर 2026 मधील 99वे संमेलन हे साताऱ्यामध्ये भरवले गेले आणि प्रचंड उत्साह हा साताऱ्यामध्ये आहे। ग्रंथदिंडीचं आयोजन केलेलं आहे आणि या ग्रंथदिंडीमध्ये सुद्धा आपल्याला प्रचंड उत्साह हा बघायला मिळतोय। ढोल ताशा लेझिमच्या पथकामध्ये या ठिकाणी ही ग्रंथदिंडी काढण्यात आलेली आहे। प्रचंड उत्साह बघायला मिळतोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रकाश, ग्रंथदिंडी निघालेली आहे, साताऱ्यामध्ये कसं वातावरण आहे? पहिल्यांदा संमेलन होत आहे। नक्कीच 32 वर्षानंतर सातारा जिल्ह्याला हा मान मिळालेला आहे आणि हा 32 वर्षानंतर मान मिळाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व जी जनता आहे ती उत्स्फूर्तपणे या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेली आहे। पुढील 3 दिवस मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आहेत आणि ही जी कार्यक्रम आहेत हे मोठ्या ह्याच्यात पार पाडण्यासाठी सर्व सातारकर एकवटलेले आहेत। प्रकाश, या ग्रंथदिंडीचं वैशिष्ट्य काय आहे? सातारामध्ये ही ग्रंथदिंडी सुरू आहे, काय वैशिष्ट्य आहे नेमकं? या ग्रंथदिंडीमध्ये खरं तर एक मोठा आता रथ तयार केलेला आहे आणि या रथामध्ये मंत्री शिवेंद्रराजे त्याचबरोबर या संमेलनाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष हे बसून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये याचा फटका होणं, सातारा शहरामध्ये याचा फेरफटका होत आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात या इथं साहित्य संमेलन साहित्यिक जे आहेत ते येणार आहेत। संपूर्ण भारतामधून या ठिकाणी साहित्यिक येणार आहेत। मोठ्या प्रमाणात पुस्तकांचं या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि मोठ्या कार्यक्रमाची रेलचेल बघायला मिळणार आहे। आणि कसा उत्साह हा साताऱ्यामध्ये आहे? दुसरीकडे विश्वास पाटील यांना विरोध सुद्धा झालेला आहे। संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। नक्कीच हा जो विरोध आहे हा विरोध जरी झालेला असला तरी सुद्धा सातारमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचा वातावरण आहे आणि ही जी दिंडी आहे ही मोठ्या उत्साहात पार पडत आहे। त्याचबरोबर हा इथून जो पुढचा कार्यक्रम आहे हा सुद्धा आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित पार पडेल, कारण की हे जे आंदोलक आहेत या आंदोलकांना ज्या त्या वेळेस त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे। ठीक आहे, धन्यवाद प्रकाश दिलेल्या माहितीबद्दल।